नमस्कार. TET 2026ची जी परीक्षा आहे, या TET 2026च्या परीक्षेमध्ये आपल्याला एक भरघोस यश प्राप्त करायचे आहे. आपल्या शिक्षक किंवा शिक्षिका बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आपली जी नोकरी आहे ती टिकवून ठेवायची आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र याचे सर्वचे सर्व जे काही PYQ आहे 2013 ते 2025पर्यंत कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते आणि असे प्रश्न आपण घेतले आहेत जे प्रत्येक वर्षी काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत, आलटून पालटून आलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे. अगदी सोप्या भाषेत, अगदी कमी वेळामध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. पण या अगोदर वर काहीतरी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? टेक्निक इज मोर इम्पॉर्टंट दॅन लर्निंग. आपण खूप काही वाचलं, खूप काही शिकलं, पण त्याची टेक्निकच जर माहीत नसेल तर आपल्याला यश मिळणं कठीण होते. म्हणून आपण टेक्निकनुसार काय करूया, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघूया. त्यानंतर अजून एक इथं ओळ दिसत आहे की ढगभर वाचण्यापेक्षा समजून वाचा. कारण की किती आपण अभ्यास केला आणि तो जर आपल्याला समजला नाही आणि समजवण्याचं काम कोण करणार आहे, तर OT सर करणार आहेत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया. समजा जर तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर एकच विनंती आहे की तुमच्या मोबाईलची स्क्रीन काय करून घ्यायचं, आडवी करून घ्यायची. ज्या काही लोक काय करत आहेत, स्वयंपाक करता करता हा व्हिडिओ बघत आहेत किंवा ऐकत आहेत, त्यांनी इयरफोन कानात लावायचा, जेणेकरून OT सर काय करतील, तुमच्या कानामध्ये बोलतील. तर पहिला प्रश्न इथं आलेला आहे, जे 2025मध्ये आलेला आहे, पेपर 2ला आलेला आहे. आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये आलटून पालटून जे प्रश्न आलेले होते त्याविषयी आपण बघणार आहोत. तर इथं काय म्हटलेलं आहे की शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. अशी शिक्षणाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? हा प्रश्न 2025ला विचारलेला आहे. 2017ला सुद्धा हाच प्रश्न विचारलेला होता. सेम प्रश्न विचारलेला होता, फक्त तो पेपर 1ला होता. तर शिक्षणाची व्याख्या जी आपण मांडलेली आहे, तर कशावर? अनुभव आणि परिस्थिती याच्यावर शिक्षणाची व्याख्या कोणी दिली आहे, असा आपला प्रश्न आहे. तर त्याचे आता असे जे प्रश्न असतात ताई, हे प्रश्न पाठांतर करायचे असतात. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर येईल, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल वुडवर्थ, म्हणजे रॉबर्ट एस वुडवर्थ हा त्याचं बरोबर उत्तर आहे. पण एवढं समजा जर डायरेक्ट सांगितलं तर तुम्ही म्हणाल, का गुरुजी हाच काऊन आला जी, मग गिलफर्ड काऊन नाही आहे जी, मर्फी काऊन नाही आहे जी, मेंडेल काऊन नाही आहे जी, ते सुद्धा सांगा ना जी, असं होऊ शकते. तर आपण बघूया की हे जे गिलफर्ड आहेत यांनी शिक्षणाची व्याख्या कशी दिली आहे, तर शिक्षण म्हणजे वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदल जे अनुभवामुळे घडते त्यालाच शिक्षण असे गिलफर्ड यांनी म्हटले आहे. ठीक आहे, असे कोणी म्हटले आहे? गिलफर्ड यांनी म्हटले आहे. आणि इथं काय विचारलेलं आहे की शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय, हा विचारला आहे. म्हणून याचं उत्तर आपण काय लिहिलेलं आहे? वुडवर्थ लिहिलं आहे, रॉबर्ट एस वुडवर्थ लिहिलं आहे. मग तुम्ही म्हणाल, गुरुजी मर्फीचंही सांगून द्या ना जी. तर मर्फी यांनी शिक्षणाची व्याख्या काय दिली, तर शिक्षण म्हणजे अनुभव व सरावामुळे वर्तनात होणारा बदल होय, अशी मर्फी यांनी शिक्षणाची व्याख्या दिली. आता तुम्ही गुरुजी एकच वाचला ना जी, मेंडेल याचं सांगून द्या. तुम्हाला सांगतो, हे जे मेंडेल आहेत हे शिक्षणशास्त्रज्ञ होतेच नाही. ठीक आहे, तर त्यांनी मानसशास्त्रज्ञ होते, पण शिक्षणाची मात्र त्यांनी व्याख्या केली नाही. यांनी अनुवंशवाद काय मांडला आहे? अनुवंशवाद, ज्याला आपण काय म्हणतो, जिनेटिक म्हणतो. तर अनुवंशवाद किंवा जिनेटिक ब्रांचचे ते काय होते? शास्त्रज्ञ होते. त्यांनी शिक्षणाची व्याख्याच केली नाही, जी टायटाईप हीच आहे. म्हणजे याच्या बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, रॉबर्ट एस वुडवर्थ. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न व्यवस्थित बघा. जर तुम्ही मोबाईलवर जर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन आडवी करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न आणि त्याचे पर्याय बरोबर दिसतील. आता पुढला प्रश्न इथं विचारलेला आहे. पुढला प्रश्न
काय म्हणतो, संकल्पना निर्मितीसाठी, काय म्हटलंय ताई, संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. हा 2013 पेपर 2ला प्रश्न विचारलेला होता. तर असे मत कोणी मांडले, कोहलबर्ग यांनी मांडले का, ब्रुनर यांनी मांडले का, अँडरसन यांनी मांडले का, की पियाजे यांनी मांडला. तर संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभवच दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. म्हणजे इथं म्हटलेलं आहे की मुलांना तुम्ही हे सांगू नका की पाण्यामध्ये जाऊ नये, नाहीतर आदमी डुबून जाईल. त्या मुलाला जाऊ द्या आणि एकदा त्याला बुडू द्या. एकदा बुडला म्हणजे काय होईल, अरे बापरे पाण्यात नाही जायचं जी, असं तो शिकते. असे आग्रही मत कोणी मांडले. किंवा विस्तवापासून दूर राह, आगीपासून दूर राह असं त्याला सांगायचं नाही. एक तर त्याला आगीमध्ये हात टाकू द्या, असा भाजेल ताई, अरे बापरे बापरे आता नाही जायचं म्हणेल. असं आग्रही मत कोणी मांडले. तर हे आग्रही मत पियाजे, ज्याला आपण काय म्हणतो जॉन पियाजे किंवा जीन पियाजे म्हणतो, त्यांनी मांडले. तर पियाजे यांनी असे आग्रही मत मांडले की संकल्पना निर्मिती आणि अमूर्त विचार करण्यासाठी मुलांना प्रथम प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे. त्यांना पाण्यात डुबू द्यायला पाहिजे, ते पाण्यात जाणार नाही. त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण त्यांना आगीत हात घालून द्यायचं. त्यांना समजेल की आग से नहीं खेलने का. ठीक आहे. पियाजे यांच्या मते मुले जगाचा अनुभव घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी त्यांच्या इंद्रियांचा वापर करतात. ते वास्तविक वस्तू आणि घटनांशी संवाद साधून संकल्पना विकसित करतात, असं त्यांचं काय होतं, मत होतं. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 येईल. ठीक आहे. त्यानंतर बाकीच्या सांगत नाही, जसं जसं शास्त्रज्ञ येतील तसं तसं आपण त्यांच्याबद्दल विशेष सांगूया. कारण की व्हिडिओपासून आपल्याला काय पाहिजे जी, लहान पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, कारण की आपल्याला कामधंद्यावाले माणसं आहो ना ताई. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न इथं बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, स्क्रीन तुम्हाला बरोबर दिसते का? ठीक आहे. तर पुढला प्रश्न काय म्हणतो जी पुढला प्रश्न, मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितीचा आधार मोडता येत नाही. प्रश्न बरोबर वाचायचा. अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे रिकामी जागा होय. हे 2014 विचारलेला प्रश्न आहे. तर त्याला आता व्यवहारिक कल्पना म्हणूया, शौर्यनिष्ठ कल्पना म्हणूया, पुनरुत्पादक कल्पना म्हणूया, की अनिर्बंध कल्पना म्हणूया. आता आपण बघितलं आहे की अनिर्बंध कल्पना म्हणजे पत्त्यांचे डाव मांडणे किंवा एकदम कल्पना करणे, त्यांना आपण अनिर्बंध कल्पना म्हणतो. इथं काय म्हणतो, मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितीचा आधार मोडता येत नाही असा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना, वैज्ञानिक, ज्याला वैज्ञानिक आधार त्याला आपण काय म्हणतो, व्यवहारिक कल्पना असे म्हणतो. याचं बरोबर उत्तर व्यवहारिक कल्पना होईल. तो शौर्यनिष्ठ कल्पना होणार नाही, तो पुनरुत्पादक कल्पना सुद्धा होणार नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, आणि केव्हा आलेला आहे, कोणत्या पेपरला आलेला आहे, आपण बघूया. बापरे, प्रश्न 1 नंबर. सर्वांना प्रश्न दिसत असेल. आता प्रश्न काय म्हणत आहे की खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित आहेत. बरोबर आहे की नाही. खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित आहेत. तुम्ही म्हणाल गुरुजी पहिले तो मूर्त ना अमूर्त का होय तो सांगायची. तर मी तुम्हाला सांगतो की मूर्त म्हणजे स्पर्श करण्याजोगे, ठीक आहे, आणि अमूर्त म्हणजे स्पर्श करण्याजोगे नसलेल्या. ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, हात लावू शकतो ताई, बोट लावू शकतो, त्यांना आपण मूर्त म्हणतो. आणि ज्यांना आपण हात लावू शकत नाही, बोट लावू शकत नाही, फक्त कल्पनाच करू शकतो, त्यांना आपण काय म्हणतो, अमूर्त म्हणतो. चला ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित आहेत. म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो, टच करू शकतो, हात लावू शकतो, बोट लावू शकतो, त्याच्याकडून अमूर्ताकडे जाणाऱ्या कल्पना आहेत. आता आपण काय करूया, त्याचे काय ऑप्शन्स दिलेले आहेत ते पर्याय आपण बघूया. पहिला काय म्हणत आहे, भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे. आता नकाशे काय आहेत,
हे भौगोलिक वैशिष्ट्य आणि प्रदेशाचे मूर्त प्रतिनिधित्व आहे. आपण नकाशाला बघू शकतो, हात लावू शकतो ना, तर हा काय झाला, मूर्त झाला. चला ठीक आहे, मूर्त झाला. आपल्याला काय करायचं आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं आहे. चला ठीक आहे. त्यानंतर दुसरा जर नकाशाविषयी बोलायचं असलं तर विद्यार्थ्यांना नकाशा दाखवून शिक्षक त्यांना अमूर्त भौगोलिक संकल्पना जसे की देश, सीमा, नद्या, पर्वत असे समजवू शकतात. म्हणजे पहिला तर बरोबर वाटते ताई, पहिला काय वाटते, बरोबर वाटते. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे. आता चरित्रे सांगणे म्हणजे विद्यार्थी काय करतील जी, फक्त माहिती घेतील, फक्त कल्पना करतील. हे काय झाला, अमूर्त झाला. अमूर्ताकडून मूर्ताकडे नाही जायचं, आपल्याला काय करायचं आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं, म्हणजे ब तर होणार नाही. त्यानंतर आपण क बघूया, निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे. आता समजा चित्र दाखवला तर मुलगा काय करू शकतो, चित्र प्रत्यक्ष बघू शकतो, त्या चित्राला हात लावू शकतो, त्या चित्रावर बोट ठेवू शकतो. म्हणजे हे सुद्धा काय होईल, मूर्ताकडून अमूर्त होईल. त्यानंतर कवितेचे स्पष्टीकरण करणे म्हणजे काय होईल, फक्त काय होईल, अर्थ सांगणे, भावार्थ सांगणे. याच्यामध्ये तो मुलगा त्या अर्थाला असं टच करेल का जी, नाही. तर याच्यामध्ये आता आपल्याला उत्तरच सापडलं आहे. तर मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्रावर आधारित काय काय राहील, अ आणि क असा कुठं लिहिला आहे, गुरुजी पर्याय क्रमांक 3 मध्ये लिहिला आहे जी, तोच बरोबर आहे ताई. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल, याचं बरोबर उत्तर असेल, ज्याच्यामध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्र वापरलेलं आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया, कधी आला, कसा आला, आपण बघूया. चला ठीक आहे. तर पुढला प्रश्न दिलेला आहे, काय म्हणत आहे, थोडासा मोठा प्रश्न आहे जी, थोडासा काय आहे, मोठा प्रश्न आहे. बघूया, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी काय म्हणतो, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. आता इथं काय दिलेलं आहे, लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत ते विचारलेलं आहे ताई. बालमानसशास्त्र पेपर 2ला 2014ला आलेला आहे, 2018ला सुद्धा हा रिपीट झालेला आहे. चला ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय म्हणतो की लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे काय असायला पाहिजे, तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे. कोणातले अज्ञान, विद्यार्थ्यांमधले, बरोबर आहे. म्हणूनच तर आपण काय देतो, लैंगिक शिक्षण देतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्यानंतर प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे. प्रजोत्पादन संस्थाचे जे काही कार्य आहेत ते कशा प्रकारे कार्य करते, ते कशा प्रकारे घडते, याची विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणे. हे सुद्धा बरोबर आहे, कारण की हे सुद्धा लैंगिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. अरे लैंगिक शिक्षणामध्ये आपण तेच देणार ना जी. त्यानंतर तिसरा दिलेला आहे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देते. कुटुंब संस्था आणि लैंगिक शिक्षण हे एकमेकाशी काय संबंधित आहेत. तर कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे ही सुद्धा लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे आहे. तिसराही बरोबर वाटते जी. ठीक आहे. त्यानंतर चौथा बघूया, निकोप, सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. आपले जे शरीर आहे ते सुदृढ असायला पाहिजे. त्यानंतर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण बिमार रहित असायला पाहिजे. हे सुद्धा मार्गदर्शन करण्याची उद्दिष्ट कुठे आहेत, लैंगिक शिक्षणामध्ये. हे सुद्धा बरोबर आहे गुरुजी. म्हणजे आपला पहिलाही बरोबर, दुसराही बरोबर, तिसराही बरोबर, चौथाही बरोबर. तर मग आपला ऑप्शन कोणता बरोबर होईल जी, गुरुजी अबगड चौथ्यामध्ये लिहिला आहे जी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला काय होईल, बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. आपण पटापटा करूया जी, जास्त वेळ घालवायचं नाही. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. बाप रे बाप, काय आहे, पहिल्या पेपरला विचारला आहे जी आणि 2014ला विचारला आहे. काय म्हणत आहे बघूया आपण. खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत. आता इथं लक्ष द्यायचं ताई, योग्य आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता इथं अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणती विधाने योग्य आहेत तो आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण काय करूया, विधाने बघूया. काय म्हटलं आहे जी, पहिला काय दिलेलं आहे की जे काही अग्रत संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. म्हणजे जिथं फक्त काय दिले जाते, माहिती दिली जाते. ठीक आहे. आता इथं अग्रत संघटक प्रतिमान म्हणजे काय, ज्या ठिकाणी फक्त एखाद्या गोष्टीची काय दिली जाते, माहिती दिली जाते आणि
माहिती कशाद्वारे सुद्धा दिली जाऊ शकते, व्याख्यानाद्वारे सुद्धा दिली जाऊ शकते. म्हणजे हे विधान आपल्याला सध्या योग्य वाटत आहे. त्यानंतर एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येते. आता इथं विवेचन हा शब्द येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तेवढा बरोबर वाटत नाही. अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. आता कोणत्याही गोष्टीचा हेतू तर आवश्यक असेल, हे सुद्धा बरोबर वाटत आहे सध्याला. ठीक आहे, काय सध्याला. त्यानंतर दिलेलं आहे की जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला तो हा तर होत नाही. म्हणजे क आहे का जी? नाही गुरुजी, क तर नाही आहे जी. मग आता याच्यामध्ये तर बरोबर आहे, ब आणि क मध्ये आहे. तर अग्रज संघटक सादर हेतू स्पष्ट केला जातो. याच्यापेक्षा आपण एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो हा घेऊया. म्हणजे आणि ब हे आपले काय होतील? बरोबर उत्तर होतील. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर येईल. कधी कधी आपण विचार केलेला पर्याय बरोबरच होईल, कारण की आपल्याला जिथं पर्यायामध्ये दिलेले आहेत त्याच्यातूनच काय करावं लागेल? उत्तर लिहावं लागेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की समावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? हे 2016ला विचारलेलं आहे. कोणता? सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण. सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे असं इथं लिहिलेलं आहे. तर आता आपण पर्याय बघूया. सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात असं दिलेलं आहे. पण हे विधान काय वाटते? चुकीचे वाटते. का चुकीचे वाटते? कारण की सर्वसमावेशक शिक्षणात सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा आणि क्षमता विचारात न घेता एकत्रितपणे शिकवले जाते. एकत्रितपणे. ठीक आहे, म्हणून हे विधान काय होईल? चुकीचे होईल. दुसरा दिलेला आहे एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणांची सोय नसते असं म्हटलेलं आहे. हे सुद्धा विधान काय आहे? चुकीचे आहे. का चुकीचे आहे? कारण की एकात्मिक शिक्षणात सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली विशेष साधने आणि सुविधा पुरविण्याचा आपण काय करतो जी? प्रयत्न करतो. आणि ते नसते म्हटलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा होणार नाही. तिसरा दिलेला आहे की सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. तर सर्वसमावेशक शिक्षणात सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य आणि उपयुक्त ठरेल अशा प्रकारे अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक असते. आणि इथं बदल असतो असं म्हटलेलं, म्हणजे हे आपल्याला काय वाटत आहे? बरोबर वाटत आहे. शेवटचं सुद्धा आपण बघून घेऊया. एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात. तर एकात्मिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण दिले जाते. पण आपण अगोदर बघितलं होतं की ते सामूहिकरित्या अध्ययन करतात, आणि इथं काय म्हटलेलं आहे? वैयक्तिकरित्या म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचे होईल. म्हणजे बरोबर विधान काय होईल? आपलं पर्याय क्रमांक 3 होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया ताई. गुरुजी बनायचे आहे, मास्तरीनबाई बनायची आहे, आपली नोकरी टिकवून ठेवायची आहे, तर असं सर्व काही शिकावं लागते जी. चला ठीक आहे, पुढला आपण प्रश्न बघूया. पण समजा जर तुम्ही नवीन असाल तर भाऊ सबस्क्राईब करून ठेवा जी, बेल आयकॉन प्रेस करा, कारण की नवीन आपण दररोज व्हिडिओ इथं टाकत जाऊया. आणि अगोदरचे जुने खोड असाल तर काय करायचं? ओटी गुरुजी तुम्ही बरोबर शिकवता जी, बढिया शिकवता जी, असंच शिकवायचे म्हणून एक अंगठा दाखवून द्यायचा जी. अगोदर तर टिवसाठी अंगठा दाखवत होते, आता चांगल्यासाठी अंगठा दाखवतात. चला ठीक आहे, लाईक करून द्यायचे ताई. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हटलेला आहे पुढला प्रश्न? एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्याही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? 2016 मध्ये हा प्रश्न फेकलेला आहे ताई. ठीक आहे,
त्या 2016मध्ये फेकलेलं आहे. तर एकाच कवितेच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे त्यांचे जे काही काव्य वैशिष्ट्ये आहेत किंवा काव्यविषयक भूमिका आहेत त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे हे कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते असं म्हटलेलं आहे. तर पहिला इथं म्हटलेलं आहे जी ही समवाय पद्धतीद्वारे केली जाते. कोणत्या पद्धतीद्वारे केली जाते म्हणत आहे? समवाय पद्धतीद्वारे केली जाते असं म्हटलेलं आहे. तर एकाच विषयावरील किंवा समान स्वरूपाच्या 2-3 कवितांची तुलना करणे हे समवाय पद्धतीमध्ये आपण करतो. एका कवीच्या भिन्न कालखंडातील कवितांची तुलना करता येते. इथं भिन्न कालखंड दिलेला आहे का? भिन्न कविता दिली आहेत, एकाच कविता आहेत म्हणून समवाय होणार नाही. त्यानंतर दुसरा दिलेला आहे जी कोणता? समालोचन पद्धती. आपण बघूया. तर कवितेतील प्रतिमा, अलंकार, भाषाशैली इत्यादीचे विश्लेषण आपण समालोचन पद्धतीमध्ये करतो आणि कवितेचा संदर्भ आणि त्यामागील कवीचा हेतू स्पष्ट करण्याचा उद्देश असतो. आता एकाच कवितेच्या आपण 2-3 कविता घेतलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण काय करूया? समालोचन करूया. काय करूया? समालोचन. हा बरोबर वाटत आहे. व्याख्यान पद्धती आपण बघून घेऊया. जाऊ द्या ना जे आपल्याला उत्तर भेटला. चला ठीक आहे. समजा असाच प्रश्न पुढला आला तर आपण त्याच्यावर भाष्य करूया. चला ठीक आहे. पुढला प्रश्न आपण घेऊया थॉर्नडाईकच्या काय म्हटलेलं आहे? संयोजनवादी. बापरे, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी. कुठं आहे जी असा? थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेतील पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? थॉर्नडाईक. हा थॉर्नचा कसा चंद्र पाहिजे होता जी? हा थॉर्न झाला ना. चला ठीक आहे. थॉर्नडाईक यांचे संयोजनवादी उपपत्ती जे त्यांनी काय केलं होतं? भुकेल्या मांजरावर जो प्रयोग केला होता, ठीक आहे, तर कोणते वैशिष्ट्य त्यांना दिसून आले? तर मांजर कसे होते? भुकेले होते. मांजर कसे होते? भुकेले होते. तर मांजर भुकेले होते. तर थॉर्नडाईक असे याने म्हटलेलं आहे की मांजर भुकेले असल्यामुळे काहीतरी खायची तिला काय मिळते? मांजरीला काय मिळते? प्रेरणा मिळते. अगोदर काय मिळते म्हणे? प्रेरणा मिळते म्हणे. प्रेरणा कुठं आलाय जी? गुरुजी हा 3 मध्ये आलाय जी. चला ठीक आहे. आता त्याच्यानंतर प्रेरणा मिळाली, पण ती मांजर कुठं आहे? त्याने भाऊनी काय केलं होतं माहिती आहे का? थॉर्नडाईक भाऊनी या भुकेल्या मांजराला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलेला होता. तर ती काय करते? ती मांजर भूक लागली आहे तर तिला पिंजऱ्यातून बाहेर येईल तेव्हाच तर काही खाईल नाही. तर ती पिंजऱ्यातून बाहेर येण्याचा काय करते? प्रयत्न करते. ती काय करते? प्रयत्न करते आणि त्यानुसार ती हालचाली करते. या हालचालींना आपण शोधनात्मक हालचाली असं थॉर्नडाईक यांनी नाव दिलेलं आहे. त्यानंतर आता ती इकडे जाईल, तिकडे जाईल. आता जो काही पिंजरा आहे, आता पिंजऱ्यामध्ये ते मांजर आत गेली म्हणजे कोणत्यातरी गेटमधून गेलं असेल ना जी. गेट कशाने तरी खुलत असेल ना. तर त्या मांजरीने प्रयत्न केले पण अचानक काय झालं की एक योग्य बटनवर त्या मांजराचा हात गेलं आणि पिंजऱ्याचा दार उघडला गेला. याला थॉर्नडाईक यांनी योगाने यश असं म्हटलेलं आहे. आता तिला यश का? तिला काय बटन माहीत होतं का जी? नाही. तिने काय केलं? प्रयत्न केला. हे दाबलं, ते दाबलं, असं केलं, तसं दाबलं. पण आता तिला काय झालं? तिला पिंजऱ्याचा दरवाजा खुलल्यामुळे आता तिच्यामध्ये काय आलं? आत्मविश्वास आला. काय आलं? आत्मविश्वास आलं. आता या आत्मविश्वासामध्ये काय झालं? मांजराला यश मिळालं आणि त्या कृतीचे आता त्या काय होईल? दृढीकरण होईल असं थॉर्नडाईक यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रेरणा, शोधनात्मक हालचाली, योगाने यश आणि यशामुळे दृढीकरण हे वैशिष्ट्ये दिसून आली. जेव्हा भुकेल्या मांजरावर थॉर्नडाईक यांनी प्रयोग केला. कोणत्या उपपत्तीमध्ये जी? संयोजनवादी उपपत्तीमध्ये. ताई, हे जे काही मानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र, हा एवढाही सोपा नाही आहे ना जी. थोडासा वाईट वाटते म्हणजे बोर वाटते जी. पण एकदा शिकला ना तर मोठा चांगला वाटते. चला ठीक आहे. आपल्याला मार्क इथं घ्यायचे आहेत ना ताई? 30 मार्क घ्यायचे आहेत पूर्ण. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न म्हटलेला आहे जीन पियाजे. भाऊ तुम्हाला सांगतो मास्तरीन भाई, जीन पियाजे विषयी एक ना एक प्रश्न फेकते जी. हा 2018 आहे आणि 2024
2024 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते? तर ही जीन पियाजेची बौद्धिक विकासाची अवस्था आहे का, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ आहे का, मूर्त क्रियाकाल अवस्था आहे का, की शब्दपूर्व अवस्था आहे? तर जीन पियाजे आपण ओळखतो की जीन पियाजे जे मानवी विकासातील विविध अवस्थांच्या वर्तनासाठी जाणारे एक महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आहेत. मूर्त क्रियाकाल अवस्थेत बालक किंवा किशोर वयाच्या व्यक्तींना त्यांच्या अभिप्रेरणा, त्यांचे अनुभव किंवा क्रियांच्या रीती आणि प्रकारांसह तत्वात्मक विचारांना समजवायला शिकवते. आणि त्यांनी असे सुद्धा सांगितले आहे की या अवस्थेमध्ये त्यांच्या मानवी विकासाच्या मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण केले जाते. आणि त्यामुळेच जीन पियाजे मूल क्रियाकाल अवस्थेत संबोधाचे वर्गीकरण करतो आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढण्यास शिकवतो. म्हणजे यावरून मूर्त क्रियाकाल अवस्था हे निष्कर्ष काढावयास शिकवतो. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी की किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे. आता पहिला काय दिलेलं आहे? शरीर आता आपण दोनदा लिहिलं नाही, ठीक आहे. शरीर रसांमुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो किशोर वयामध्ये, ठीक आहे जी, बरोबर वाटत आहे. त्यानंतर दुसरा म्हटलेला आहे स्नायू मेदांची वाढ मुलींमध्ये अधिक असते, पण मुलांमध्ये स्नायू मेदाची वाढ हे मुलींपेक्षा अधिक असते. म्हणजे हे विधांतर काय झालं? चुकीचं झालं. कारण की मेदांची जी वाढ आहे, स्नायू मेदांची जी वाढ आहे ती मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक असते. त्यानंतर तिसरा म्हटलेला आहे की प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलींमध्ये अधिक असते असं म्हटलेलं आहे. तर मुलींमध्ये नसते भावने, हे मुलांमध्ये अधिक असते मुलींच्या तुलनेत. म्हणजे हे सुद्धा चुक्कू आहे. आता एक तर असेल तर पहिला असेल किंवा चौथा असेल, चौथाही बघून घेऊया आपण. इथं काय म्हटलेलं आहे की मुला-मुलींची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. आता बघा, मुला-मुलींची शारीरिक वाढ समतुल्य आहे म्हणते, ठीक आहे. तर मुलांमध्ये आणि मुलींमध्ये शारीरिक वाढीची गती आणि प्रक्रिया ही समतुल्य नसते, तर काय असते जी? भिन्न असते, वेगळी असते. आणि त्यामुळेच शारीरिक शिक्षणातील क्रिया भिन्न असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे हा सुद्धा चुक्कू आहे. म्हणजे बरोबर काय उत्तर आहे आपला? पर्याय क्रमांक 1 हा किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत योग्य विधान करते. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे ताई? पुढला प्रश्न दिलेला आहे 2018 मध्ये आलेला होता ताई. काय म्हटलेला आहे? शैशवावस्थातील, है ना, शैशवावस्थातील किंवा शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्ये सांगते म्हणते? कधी कधी सांगत नाही असा येते. 2018 मध्ये पेपर 1 ला विचारलेला प्रश्न आहे, ठीक आहे. तर पहिला, शैशवावस्थेतील मुलांच्या एकदम लहानसाची शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासावर कोणते विधान वैशिष्ट्ये सांगते? पहिला, परकी माणसे ओळखता येत नाहीत. असा कसा होतो जी? अजी लहान पोरगा आपल्या आईजवळ गेला की शांतच राहते, मम्मा के पास नाही काय, तर शांत राहते. आणि दुसऱ्याकडे गेला तर रडायला लागते. म्हणजे तो परकी माणसे ओळखते. आणि इथं काय म्हणत आहे? ओळखता येत नाही म्हणते. म्हणजे हे वैशिष्ट्य नाही. दुसरा, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाही. आता लहान मुलगा इतरांच्या हावभावांना प्रतिसाद दिला नाही, आले कैसा आले म्हटलं तर तो हसतो की नाही? आणि त्याला जर आवडलं नाही तर रडायलाही लागतो. म्हणजे तो आपल्या किंवा आपल्या म्हणजे इतरांच्या हावभावांना तो काय करतो? प्रतिसाद देतो. इथं काय म्हटलं आहे? देत नाही म्हटलं आहे. तिसरा, इतरांचे लक्ष वेधून घेतो. हा बरोबर आहे का जी? हो ना, त्याला एकटाच ठेवा बरं.
तो काय करेल, रडायलाच लागतो. च्या 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 म्या म्या रडायला लागतो. तो का रडायला लागतो? कारण की त्याला इतरांचे लक्ष वेधून घ्यायचे. हा बरोबर वाटते. त्यानंतर अनोळखी माणसांकडे पटकन जातात. नाही भाऊ, असं होते का जी? अनोळखी माणसाने समजा चॉकलेटही दिलं ना, कधी कधी चॉकलेट घेत नाही तो अनोळखी माणसाकडून, आणि कधी कधी काय होते, फक्त चॉकलेट घेते आणि आपल्या आईकडे जाते. बरोबर आहे ना ताई? हां, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. हे शैशवावस्थेतील वैशिष्ट्ये सांगते. तर ते शैशवावस्थेतील बालक काय करते, इतरांचे लक्ष वेधून घेते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. हां, पटापटा आपल्याला करायचं आहे भाऊ, पण मानसशास्त्र आहे तर काय होईल जी, वेळ होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय बघूया आपण? पुढला प्रश्न बघूया. काय म्हणत आहे जी पुढला प्रश्न? मॅकडुगल. चला ठीक आहे. मॅक आहे हां. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठा या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मनिष्ठा या घटकामध्ये. तर मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने त्याची काही सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठा या घटकामध्ये कोणाचा समावेश केला आहे? तर क्युरिओसिटीचा समावेश केला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितला होता. तुम्ही समजा नवीन असाल, आमच्या मागची व्हिडिओ बघत जायची. आणि आत्मनिष्ठा याच्यामध्ये त्यांनी क्युरिओसिटीचा उपयोग केला होता, आपण बघितला आहे. आणि क्युरिओसिटी आपण कोणाला म्हणतो जी? कुतूहलला म्हणतो. कुतूहल कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. तर आत्मनिष्ठा या घटकामध्ये कुतूहल या प्रवृत्तीचा समावेश मॅकडुगल यांनी केला. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न बघून घेऊया. ठीक आहे. काय म्हणतो? शिक्षण म्हणजे काय म्हणतो जी? शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? लक्ष द्यायचे ताई, हे पाठांतर करण्यावर प्रश्न आहे. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया होय. अशी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शिक्षणाची व्याख्या मांडली? ठीक आहे. तर कुणी मांडली जी? आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघितला होता. बरोबर आहे ना ताई? कुणी मांडली होती जी? गार्डनर मर्फी यांनी मांडली होती. कुणी मांडली होती? गार्डनर मर्फी. आज इथंच थांबतो. नमस्कार.